आपण लाईव्ह आहोत. नमस्कार. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान आयोजित आजच्या कार्यक्रमात मी वैशाली सरवणकर, प्रतिष्ठानची विश्वस्त या नात्याने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. समृद्ध बोली या कार्यक्रमासाठी आपण सर्व एकत्र जमलेले आहोत. भाषा म्हणजे संवादाचं सशक्त माध्यम. ही भाषा कधी प्रमाण भाषा असते तर कधी बोली भाषा असते. प्रमाण भाषा ही शिष्टसंमत भाषा असते. वृत्तपत्र, शिक्षण, ग्रंथलेखन, शासकीय कामकाज इत्यादी व्यवहारांमध्ये ही प्रमाण भाषा वापरली जाते. त्यामुळे प्रमाण भाषेला औपचारिक स्वरूप प्राप्त झालेलं असतं. तर बोली भाषा ही त्या प्रदेशाची स्थानिक भाषा असते. प्रदेशानुसार ती बदलत जाते. त्यामुळे ती अनौपचारिक आणि अकृत्रिम असते. या बोली भाषेला अनेक भौगोलिक वैशिष्ट्ये असतात. मौखिक परंपरा असते. त्याच्या उच्चाराची एक विशिष्ट पद्धत असते. बोलींची स्वतःची एक विशिष्ट संस्कृती असते. बोलींना लिपी नसली तरी या बोलीतून विपुल साहित्य निर्मिती होत असते. मराठीच्याही वऱ्हाडी, अहिराणी, खानदेशी, झाडी बोली, मालवणी, आगरी, चंदगडी अशा वेगवेगळ्या बोली भाषा आहेत. या बोलींनी मराठीला खऱ्या अर्थाने समृद्ध केलेला आहे. या विविध बोलीभाषांचा परिचय व्हावा या हेतूनेच ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे समृद्ध बोली या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाची सुरुवात झाली 21 मार्च रोजी. या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प गुंफत श्री अरविंद शिंगाडे सरांनी वऱ्हाडी बोलीची ओळख करून दिली. आज या कार्यक्रमाचं द्वितीय पुष्प. पण कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुचिकांत बनारसे यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. हॅलो, नमस्कार. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो. नमस्कार सर, आवाज येतोय. ओके. सर्वांचं या आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. वैशाली सरवणकर यांनी ज्याप्रमाणे आता सांगितलं की 21 मार्चला अरविंद शिंगाडे सरांनी वऱ्हाडी बोलीची आपल्याला ओळख करून दिली, तसं आज आपण मालवणी बोलीची ओळख करून घेणार आहोत. आणि प्राध्यापक संतोष वालावलकर सर आपल्याला यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. परंतु त्याआधी जे नवीन सदस्य आहेत त्यांना मी थोडीशी संस्थेची ओळख करून देतो. तर जून 2017 मध्ये ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना झाली. मराठीचं संवर्धन, जतन, प्रसार यासाठी आपली संस्था अहर्निश कार्यरत आहे. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या तर्फे आपण मराठी भाषेला व्यवहार भाषा कशी अजून सक्षमरित्या बनवता येईल, त्याचप्रमाणे मराठी शाळांमध्ये जास्तीत जास्त मुलं कशी प्रवेश घेतील आणि मराठीचं जे साहित्य आहे त्यामध्ये जास्तीत जास्त मराठी भाषेत कशी भर घालता येईल, अशा विविध उद्देशांवरती काम करतो. मराठी भाषेबद्दलचा न्यूनगंड दूर करणं किंवा मराठी ज्ञानभाषा म्हणून समाजासमोर मांडणं, असे बरेच आपले ध्येय आहेत. त्याच्यावरती आपण काम करतोय. 2017 पासून काम करतोय. आज 4 वर्ष आपण या क्षेत्रामध्ये आहोत. आणि आम्ही आतापर्यंत बऱ्यापैकी सोशल मीडियावरती जी माध्यमं आहेत, ट्विटर असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ती कव्हर केलेली आहेत. व्हॉट्सअपवरती आपले जवळपास 100 गट आहेत. ट्विटरवरती एक मोठं हँडल आहे ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचं. फेसबुकवरती आपलं पेज आहे आणि या सगळ्या पेजला लोकांचा अतिशय चांगला समाधानकारक प्रतिसाद मिळतो. आपल्या जे मेन काय म्हणू शकतो जो वर्ग आहे, जो टार्गेट ऑडियन्स आहे, मग ते शिक्षक असतील किंवा पालक असतील, असे सर्व लोक जे आहेत बहुतेक आपल्याशी व्हॉट्सअपवरती जोडलेले आहेत. आपले अनेक व्हॉट्सअप गट आहेत आणि त्याद्वारे आपलं काम सुरू आहे. तर जसं आपला हा उपक्रम आहे बोलींचा, हा उपक्रम सुरू करण्याच्या आधी आपलं मेन उद्दिष्ट हेच होतं की बाबा आता
मराठी भाषेबद्दल आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस त्याच्या बोलींबद्दल खूप कमी जागरूकता असते समाजामध्ये. किंवा मग मराठीची जी प्रमाण भाषा आहे तिला एक एक वेगळी प्रतिष्ठा असते, परंतु बोलींबद्दल ज्या वेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस बोलींना थोडस गावठी किंवा घाटी किंवा गावरान असं हिणवलं जातं, परंतु तसं नाहीये. प्रत्येक बोलीची स्वतःची एक वेगळी ओळख आहे, प्रत्येक बोलीचं स्वतःचं एक वेगळं सामर्थ्य आहे आणि त्या दृष्टीनं या बोलींमधले विविध जे पैलू आहेत बोलींचे ते समाजासमोर कसे आणता येतील यासाठी आपला एक थोडासा लहानसा खारीचा वाटा आम्ही उचलतोय, एक लहानसा प्रयत्न आम्ही करतोय. तर आधी जे पहिलं जे पुष्प वैशालीने सांगितलं त्याप्रमाणे आपण ऑलरेडी वऱ्हाडी बोलीबद्दल बोललोय आणि आज आपण बोलणार आहोत मालवणी बोलीबद्दल. संतोष वलावलकर सर आपल्याला त्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत आणि आय होप की तुम्ही सर्वजण आजच्या कार्यक्रमातून भरपूर माहिती, भरपूर ज्ञान मिळवाल आणि आजची संतोष वलावलकर सरांचं जे पूर्ण व्याख्यान आहे ते तुमच्या ज्ञानात भरपूर भर घालेल अशी मी आशा करतो आणि माझे 2 शब्द इथं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आवाज येतोय ना? हो येतोय. मंडळी, आज समृद्ध बोली या कार्यक्रमाचा दुसरा भाग सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आज आपण मालवणी बोलीभाषेची ओळख करून घेणार आहोत. खर तर कोकणच्या पट्ट्यात राहणारा माणूस म्हणजे कोकणी माणूस. भात, मासे, सोलकढी यांनी तृप्तता मानणारा, साधा बोळा कोकणी माणूस म्हणजे इथल्या शहाळ्यासारखाच वरून ओबडधोबड पण आतून हळवा आणि मायाळू आणि त्याच वैशिष्ट्यांनी नटलेली इथल्या माणसाची मालवणी भाषा. काहीशी कणखर, कठोर, काहीशी नाजूक, प्रेमळ तर काहीशी इरसाल सुद्धा. दोडामार्ग सावंतवाडी पासून मालवण, देवगड, फोंडा, वैभववाडी ते राजापूर अशा प्रदेशामध्ये बोलली जाणारी भाषा म्हणजे मालवणी भाषा. पण दर 12 कोसांवर भाषा बदलते असं म्हणतात, तशी प्रत्येक पट्ट्यात बोलल्या जाणाऱ्या मालवणी भाषेचं स्वरूपही वेगळं आहे. या मालवणी भाषेचीही काही वैशिष्ट्ये आहेत. ही भाषा सानुनासिक आहे. काहीसे हेल काढत बोलली जाणारी ही भाषा कानांना ऐकायला अतिशय गोड वाटते. या भाषेला स्वतःची लिपी नाही, तरी या भाषेमध्ये बरीच साहित्य निर्मिती झालेली आहे. भजन, दशावतारी खेळे, विविध देवतांना घातलेली गारहाणी, म्हणी, वाक्प्रचार यातून मालवणी भाषेच्या सशक्तपणाचा प्रत्यय येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात आजही आवर्जून ही भाषा बोलली जाते. मुंबईत कामासाठी आलेल्या चाकरमान्यांनाही आपल्या या भाषेची ओढ वाटते. पण मालवणी भाषेला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवून दिली ती वस्त्रहरणकार नटवर्य मच्छिंद्र कांबळी यांनी. आज गाव गाता गजाली, रात्रीस खेळ चाले यासारख्या कार्यक्रमातूनही मालवणी भाषेचा गोडवा आणि ठसका आपल्याला अनुभवायला मिळतो. या मालवणी भाषेविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्याकडे आज तज्ञ मार्गदर्शक म्हणून आलेले आहेत प्राध्यापक संतोष वालावलकर सर. सर, आपल्या आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. वालावलकर सर हे कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात अधिव्याख्याता पदावर कार्यरत आहेत. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या मराठी संशोधन पत्रिकेमध्ये त्यांचे संशोधनपर लेख प्रसिद्ध झालेले आहेत. शिवाय विविध वर्तमानपत्र, मासिकातूनही सरांचं लिखाण सातत्याने प्रसिद्ध होत असतं. अभिनय, नृत्य, दिग्दर्शन यातही सर पारंगत आहेत आणि यातही ते अनेक पारितोषिकांचे मानकरी ठरलेले आहेत. आकाशवाणीच्या युवावाणी कार्यक्रमातही त्यांनी कथाकथन केलेले आहे. कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळचे सचिव म्हणूनही ते काम पाहतात आणि विशेष म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोल्हापूर यांच्या गुणवंत शिक्षक पुरस्काराचेही ते मानकरी ठरलेले आहेत. असा अभ्यासू आणि गुणी व्यक्तिमत्व आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेला आहे. मी अधिक वेळ न घालवता सरांना मार्गदर्शन करण्याची विनंती करते. फक्त एक सूचना देते की कार्यक्रम चालू असताना स्वतःचे ऑडिओ म्यूट ठेवायचे आहेत.
व्हिडिओ चालू ठेवला तरी चालणार आहे. आपल्याला काही प्रश्न असतील तर ते कृपया चॅट बॉक्स मध्ये नोंदवून ठेवा. कार्यक्रमाच्या शेवटी आपण प्रश्नोत्तरांचा एक सत्र ठेवलेला आहे, तेव्हा आपण या प्रश्नांची चर्चा करूया. वालावलकर सर. नमस्कार मॅडम. सर्वांना नमस्कार. आवाज येतो का? हो नमस्कार सर, येतोय आवाज. व्यवस्थित येतोय सर. सुरुवात करायची का? हो हो हो. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान आयोजित समृद्ध बोली या उपक्रमात आज मी मालवणी बोली याविषयी तुमच्याशी संवाद साधणार आहे. या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, मॅडम सरवणकर मॅडम यांचे आणि या उपक्रमामध्ये सर्व श्रोतू वर्ग जो आहे या श्रोतू वर्गाचे, माझे गुरुवर्य, माझे हितचिंतक आदी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि समृद्ध बोली मालवणी या दुसऱ्या पुष्पाला सुरुवात करतो. दक्षिण कोकण दक्षिण कोकणात प्रामुख्याने मालवणी बोली बोलली जाते. पूर्वाश्रमीच्या रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिण कोकण हा महत्वाचा प्रदेश. 1980 साली सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना झाली आणि हा भूभाग सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून ओळखण्यात येऊ लागला. सिंधुदुर्ग जिल्ह्याची मालवणी बोली ही प्रमुख बोली आहे. प्रमाण मराठी भाषेच्या महत्वाच्या बोलींपैकी ती एक आहे. कुडाळ, कणकवली, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ले, सावंतवाडी या सर्व तालुक्यांमध्ये ही बोली बोलली जाते. असे असले तरी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या काही भागात, खारेपाटणच्या पट्ट्यात, इकडे दोडामार्ग तालुक्याच्या नजीक गोव्याच्या राज्याच्या काही भागात मालवणी बोली बोलली जाते. अशी समृद्ध बोली आहे मालवणी. सर एक मिनिट. आपण पाहत आहात की हा जो जिल्हा जो आहे या पूर्वाश्रमीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दक्षिण कोकण हा पट्टा आहे. परंतु 1980 मध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना झाली आणि खऱ्या अर्थानं या पट्ट्याला, या भागाला एक वेगळी प्रशासकीय ओळख मिळाली. सिंधुदुर्ग जिल्हा आणि यामध्ये देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग हे जे तालुके जे आहेत, हे तालुके या बोलीच्या संदर्भात अत्यंत महत्वाचे आहेत. या जिल्ह्यात जे भाग जे आहे, स्तर जे आहेत, त्यामध्ये खलाटी, वलाटी आणि सह्याद्री डोंगर किंवा सह्याद्री डोंगरी भाग असे 3 भाग ढोबळमानाने पाडता येतील. वलाटीचे अभिजित, ते ह्याच्यावरती स्क्रीनवरती स्क्रॅच येत आहेत, तर ते जरा बंद करतो का अभिजित? केलं. हा सर, सर सुरू करा. या जिल्ह्याचे खलाटी, वलाटी आणि सह्याद्री डोंगर असे ढोबळमानाने भाग पाडता येतील. वलाटीचे लोक म्हणतील खय म्हणजे कुटे किंवा खैसर, तर खलाटीचे म्हणतील थडे म्हणजे तिकडे वगैरे. तर हे जे ध्वनी परिवर्तन जे आहे ते लक्षात घ्यावे लागते. या बोली बोलणारे जे लोक जे आहेत यांचा जर आपण विचार केला तर ही मालवणी बोली सुमारे 20 लाखांच्या वर लोक
ही मालवणी बोली बोलतात. यामध्ये काही कामानिमित्त मुंबई सारख्या महानगरामध्ये आहे आणि त्यांची बोलणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरामध्ये आहे. थोडक्यात सांगायचे तर दक्षिणेकडच्या दोडामार्ग तालुक्यापासून ते उत्तरेला कणकवली, खारेपाटण व मालवण, देवगड ते वैभववाडी अशा भौगोलिक प्रदेशात विस्तारलेली अशी ही मालवणी बोली आहे. कोकणी आणि मराठी या दोन भाषांच्या दरम्यान ही बोली शब्दरूप धारण करते. म्हणी, वाक्प्रचार, ओव्या, फुगड्या, होवी, फकांडा, गजाली, हुमाणी अशा मौखिक परंपरेतून मालवणी बोलीने आपले भूसांस्कृतिक वैशिष्ट्य टिकवून ठेवलेले आहे. या मालवणी बोलीचा आपण जर अभ्यास केला किंवा या बोलीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर असं लक्षात येतं की हिचे काही लिखित संदर्भ मिळतात का, तर मालवणी बोलीचे मध्ययुगीन लिखित संदर्भ आपल्याला थोडक्यात जाणून घेता येतील. संत ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेमध्ये अर्थात ज्ञानेश्वरीमध्ये काही मालवणी बोलीतील शब्द आपल्याला आढळतात. भरे, तलत, किरडू हे मालवणी बोलीतील शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील ओवी क्रमांक 416 मध्ये भरे हा शब्द येतो. भरा म्हणजे नक्की काय, तर भरा म्हणजे 160 पायल्यांचे माप आणि हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्याला दिसतो. किंवा तलक म्हणजे छोटं पिल्लू, किरडू सरपटणारा प्राणी, जीवाणू. तर हे जे शब्द जे आहेत ते मालवणीतील शब्द जे आहेत आणि या सर्व शब्दांना एक मालवणी असा जो एक मातीतील गंध जो आहे तोही आपल्या लक्षात येतो. मध्ययुगीन लिखित संदर्भामध्ये आणखी एक महत्वाचा संदर्भ आपल्याला देता येतो, तो म्हणजे संत नामदेवांच्या गवळणी थप्पिल्या मध्ये मालवणी बोलीचा लिखित संदर्भ आपल्याला आढळतो. त्यामध्ये पावगा दातारा तू नंदाचो झिलो माका फडको दी मी हिवान मिळ. पावगा दातारा तू नंदाचो झिलो माका फडको दी मी हिवान मेलो घे माझो कोयतो देवा पाया पडलो. संत नामदेव गाथेमध्ये हा अभंग किंवा ही गवळण जी आहे ती आपल्याला संदर्भाने मिळते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काय, तर मालवणीचे संदर्भ अशा प्रकारे आपल्याला शोधता येतील आणि हे संदर्भ लिखित स्वरूपामध्ये जर आपल्याला शोधायचे असतील किंवा अभ्यासायचे असतील तर या मध्ययुगीन कालखंडातील संत वाङ्मयाकडे आपल्याला जावं लागतं. अशा यानंतर मालवणीचे लिखित संदर्भ खूप पुढे आपल्याला सापडतात. यामध्ये आपल्याला वि.कृ. नेरुरकर यांच्या कवितेमध्ये मालवणी कविता ज्या आहेत कविता संग्रहामध्ये त्या जाणून घ्याव्या लागतील. वि.कृ. नेरुरकर हे दक्षिण कोकणचे प्रादेशिक जीवन मांडणारे पहिले कवी, मालवणी कवी म्हणून आपल्याला त्यांचं आवर्जून नाव घ्यावं लागेल. त्यांचा कविता संग्रह उत्कंठा आणि इतर कविता या कविता संग्रहामध्ये 4 आपल्याला मालवणी कविता अभ्यासता येतात. या कविता संग्रहाचं म्हणजे मूल्य जे आहे थोडक्यात किंमत ती 8 आणे आहे, तेवढा तो जुना आहे. उत्कंठा आणि इतर कविता यामध्ये 4 कविता ज्या आहेत त्यातील पहिली कविता आहे पहिल्या मानाचे गावकार, दुसरी जी आहे ती घराची आठव, तिसरी आहे धैकाल्याचो दिस आणि चौथी आहे चढवाक मिरो. कवी वि.कृ. नेरुरकर यांच्या काही मालवणी बोलीतील रचना विचमवीच्या तपकड्यातून त्या काळी मालवण या पट्ट्यात किंवा कोकणामध्ये खूप गाजल्या. लोकांच्या ओठावरती ती गाणी त्यावेळी होती. आजही काही जुने जाणते लोक जे आहेत त्यांना
जर आपण विचारलं तर हे गाण्याचे संदर्भ ते देत असतात. हे झिला घराकरची आठवरे, हे झिला घराची आठवरे, 5 तरी रुपये पाठवरे, कराची मुंबईचे चाकरमानी, केलो पुढो थडे मुलूक थोडो, म्हातारो म्हातारी घराकडे ठकली, मोठी थडेच नको रे वाटव रे झिला, 5 तरी रुपये पाठव रे. असं त्या काळचं कोकणातील एक दारिद्र्य किंवा गरिबी जी आहे ही या कवितेमध्ये कवीने मांडलेली आहे. सोबत या कवितेमधील शब्दकळा जी आहे ती अस्सल मालवणीतील शब्द आहेत किंवा ही शब्दकळा आहे. घराची आठव या शीर्षकाची ही कविता आहे. नंतर आणखी एक कविता त्यांची जी आहे चेडवाक निरो, यामध्ये बघा की चढ चेडवा पडवाचून आगबोटीर जपा, चढ चेडवा पडवाचून आगबोटीचून जपान, शिमटाच्या चाळीत भू तुझो रवता, शिमटाच्या चाळीत भू तुझो रवता, हडापलो दिवसभर खपान, गिरणीतली चाकरी, हॉटेलातला खाना, पुरताला कसला भोपान, चल चेडवा. तर या चेडवाच्या संदर्भातील ही कविता जी आहे यामध्ये पडाव म्हणजे छोटी होडी आणि या पडवातून आगबोटीमध्ये चढायचं असतं आणि म्हणून कवी ते म्हणतो की चढ चेडवा. चेडवा म्हणजे मुलगी, ही मुंबईला चाललेली आहे आणि तिचा नवरा जो आहे हो तो शिमिटाच्या चाळीत राहणारा आहे, परंतु तो कामाकामाने कामाधंद्याने नुसता दिवसभर काम करून करून थकतो आणि म्हणून याला हडापलो असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. त्या काळी गिरणीमध्ये कामगार या मालवणी मुलकातले अधिक असायचे आणि हे जे काही कामगार जे आहेत ते नोकरी करतात आणि म्हणून गिरणीतली चाकरी, चाकरी म्हणजे नोकरी आणि हॉटेलातलं खाणं आणि यामुळे शक्ती ती कुठली राहणार आणि म्हणून भोपान शक्ती या संदर्भात ही कविता अधिक बोलते. अशा प्रकारे विक्रू नेरुरकर यांच्या कविता तत्कालीन कालखंडातील लोकजीवनाचा एक आरसा आहे असं आपल्याला म्हणता येईल. अशा या त्यांच्या मालवणी बोलीतील या लयबद्ध कविता खूप त्या काळात गाजल्या. विक्रू नेरुरकर यांची ढैकाल्याचो दिस ही कविता म्हणजे कोकणातील दलित साहित्याचा पहिला हुंकार असं आपल्याला म्हणतात. एक दलित मुलगा मंदिरात जाऊ शकत नाही, मंदिरात जाण्याची त्याच्या मनातील भावना कवी विक्रू नेरुरकर याने चपकन अधोरेखित केलेली आहे. आणि ही कविता दलित साहित्याचा अभ्यास करताना, खास करून कोकणातील दलित साहित्याचा अभ्यास करताना ही कविता आपल्याला नजरेसमोर ठेवावी लागेल. धैकाल्याचो दिस, तो मुलगा म्हणतो बघा की भायले पडियेत आम्ही उभ्या रवाचा, म्हणजे अस्पृश्य समाजातील मुलगा तो कायम सतत त्या बाहेरच्या पडवीत राहतो जत्रेला वगैरे गेल्यानंतर, परंतु त्यालाही इच्छा आहे मंदिरामध्ये जाण्याची आणि म्हणून तो म्हणतो बघा की भायले पडियेत आम्ही उभ्या रवाचा, जाईन अर्ध्या देवळात आजची रात्र. तर ही जी त्याची इच्छा जी आहे, त्याची भावना जी आहे ती कवीने योग्य प्रकारे रेखाटण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला विक्रू नेरुरकर यांनी जे मालवणी बोलीला योगदान दिलेले जे आहे ते आपल्याला लक्षात घ्यावे लागते. त्यानंतर आपल्याला बोलीच्या संदर्भात अधिक काय जाणून घेता येईल तर अब वालावलकर कोकण रेल्वेचे आद्य प्रवर्तक, ज्यांनी कोकण रेल्वेच्या संदर्भात अधिक ध्यास घेतला, विविध लेख लिहिले, जनजागृती केली, विशेष करून खास करून जो कोकण रेल्वे मार्ग जो आहे त्या मार्गाच्या संदर्भातही काही रेखाटने केली होती त्याने. तर असे अब वालावलकर, गुंफ आजगावकर, डॉक्टर दीनानाथ गजानन नाईक, महादेव खानोलकर हे सर्व एकत्र येऊन त्या काळात कोकण मराठी डायलेक्ट्स रिसर्च इन्स्टिट्यूट चालवत होते. ही सर्व अभ्यासू मंडळी आहे. या मंडळीने विविध असे ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत आणि या सर्व मंडळींच्या संदर्भात बोलायचे झाले
तर ही मंडळी कोकणातील, आणि या कोकणातील आपल्या बोलीला ते कुडाळी बोली असं म्हणत होते किंवा म्हणत. आणि म्हणून अभ्यासकांच्या संदर्भात ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी मालवणी बोली म्हणजेच कुडाळी बोली हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून कुडाळी बोली आणि मालवणी बोली यामध्ये काही भेद नाही आहे, तीच बोली आहे, परंतु नावाने मात्र आपल्याला ती वेगळ्या प्रकारे वाटते. कोकण रेल्वेचा ध्यास आणि अभ्यास करणारे अ.ब. वालावलकर यांनी आपल्या या सर्व साहित्यामधून जे काही मांडलेलं जे आहे ते कोकणाच्या बोलीच्या संदर्भात अत्यंत महत्वाचं आहे. भगवद्गीता कुडाळी बोलीत अनुवादित करणारी ही अभिव्यक्ती अर्थात कोकण रेल्वेचे आद्य प्रवर्तक अ.ब. वालावलकर त्यांनी भगवद्गीतेतील श्लोक मालवणी म्हणजेच कुडाळी बोलीत अनुवादित केलेले आहे. आणि या बोलीचा जर विचार केला तर हे लिखित स्वरूप जे आहे ते अत्यंत महत्वाचे आहे असे आपल्याला म्हणता येईल. या सर्व बाजूने विचार करताना आणखी एक आपल्या लक्षात घ्यावं लागेल, हे सकृत दर्शनी मी म्हणतोय की मोल्सवर्थ मराठी इंग्रजी शब्दकोश जो आहे या शब्दकोशामध्ये काही मालवणी बोलीतील शब्द मिळतील किंवा आढळतील असं मला वाटतं. कारण बाव हा शब्द जो आहे, विहीर हा शब्द कदाचित मोल्सवर्थ डिक्शनरीमध्ये असावा असं सकृत दर्शनी मला वाटतं. आणि हे संदर्भ देताना माझ्या लक्षात येतंय की ही जी सर्व पूर्वाश्रमीची किंवा पूर्वसूरींची जी अभ्यासाची बैठक जी आहे ती मालवणी बोलीला अधिक समृद्ध करणारी आहे. अ.ब. वालावलकर यांनी कुडाळी बोलीमध्ये भगवद्गीतेचं भाषांतर केलं किंवा अनुवाद केला. त्यामध्ये पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रायच्छत्ती, पान फुल फळा पाणी जो माका हाडी भक्ती, माका म्हणजे मला. तर हे जे काही सर्व मराठी भाषेच्या संदर्भात ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी मराठीच्या या सर्व बोली ज्या आहेत त्या बोलींच्या संदर्भात अभ्यास करताना त्या बोलीची शब्दकळा, तेथील सर्व उच्चार, व्याकरण या संदर्भात आपल्याला अधिक अभ्यास करावा लागतो. कुडाळी बोलीबद्दल किंवा मालवणी बोलीबद्दल बोलताना या सर्व अभ्यासकांची सुरुवातीला ओळख करून घेणं, त्यांचं स्मरण करणं हे क्रमप्राप्त ठरतं. आणि म्हणून मध्ययुगातील साहित्याचा आणि तदनंतर या अभ्यासकांचा इथे उल्लेख करणं मला गरजेचं वाटलं. मालवणी साहित्य लेखन करणारे जे आहेत त्यामध्ये लिखित साहित्याचा जर आपण विचार केला तर कविता, कथा, नाटक यांचाही आपल्याला विचार करावा लागेल. आणि यामध्ये मराठी शब्दाच्या संदर्भात किंवा एकंदरीत या बोलीच्या संदर्भात ज्यावेळी आपण चर्चा करतो त्यावेळी मालवणी बोलीचे जे व्याकरण जे आहे तेही थोडक्यात आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. मालवणी कुडाळी बोलीचे व्याकरण यामध्ये मराठीच्या शब्दाच्या शेवटी ई अक्षर असल्यास मालवणीत त्याचे य रूप होते. उदाहरण द्यायचं तर एक शब्द घेऊया, समयी. यामध्ये शेवटी ई येते आणि मालवणीमध्ये उच्चार करताना समयीची समय होते. समय, ही समय घेऊन ये, ती समय घेऊन जा. तर या शब्दांचा जर आपण किंवा वाक्यांचा जर विचार केला तर हे नामाच्या संदर्भात आपल्याला सर्व बदल जे आहेत किंवा रूप जे आहेत बदलतात ते लक्षात घ्यावे लागते. घाई, पुन्हा लक्षात घ्या की ई शेवटी जी आहे ती ईचं रूपांतर य मध्ये होतं. बघा, घाई, घाय, चतुराई, चतुराई.
म्हणजे समयी समय, घाई घाय आणि चतुराई चतुर आहे. तसंच ई मध्येही असेल तर य किंवा व अशी रूपांतरित होतात. म्हणजे मालवणी बोलीमधील व्याकरणाच्या संदर्भात तसं म्हणावं तसं खूप अधिक काम झालेलं आहे असं म्हणता येत नाही, परंतु व्याकरण लिहिणं गरजेचं आहे. काही अभ्यासकांनी तो प्रयत्न सुरू ठेवलेला आहे, परंतु पुढच्या पिढीचा जर आपण विचार केला तर मालवणी बोलीतील व्याकरण हे पुढच्या पिढीला अधिक मार्गदर्शक ठरेल. मी पुन्हा येतो या व्याकरणाच्या संदर्भात. मालवणी बोलीमध्ये आकारांत नामे ओकारांत उच्चारली जातात. म्हणजे आकारांत नामे ओकारांत कशी होतात, तर आता सध्या तुम्ही जर कोकणात सर्व जर आलात तर सगळीकडे आंबे तुम्हाला दिसतील, परंतु आंबा तुम्ही प्रमाण भाषेमध्ये म्हणाल तर आमच्यासारखे इथले लोक आंबो म्हणतील. म्हणजे आकारांत नामे ओकारांत होतात, आंबा, आणि या आंबाचं आंबो असं होतं. मुळा मुळो, मासा मासो. म्हणजे आकारांत नामे ओकारांत उच्चारली जातात. हे व्याकरणातील वैशिष्ट्य मालवणीच्या संदर्भात महत्वाचं आहे. तसंच एकारांत नामे आकारांत उच्चारली जातात. म्हणजे लक्षात घ्या की कोळमे तर कोळम्या, अळमे तर अळम्या, नाणे नाणा, पानं जी आहे त्याला आपण इकडे पाना म्हणतो. तर पाना घेऊन ये तर पाने, पाने आण. तर मालवणी बोलीमध्ये पाना, जाते जाता, हवे वया. तर मालवणी बोलीमध्ये एकारांत नामे आकारांत उच्चारली जातात. ही या उदाहरणावरून आपल्याला अधिक स्पष्ट करता येईल ही बाब. काही महाप्राणही मालवणी बोलीमध्ये महत्वाचे आहे. म्हणजे लक्षात घ्या की इकडे तिकडे असं आपण म्हणतो प्रमाण भाषेमध्ये मराठी, परंतु मालवणीमध्ये आपल्याला इकडेच हकडे होतं. तर ई मध्ये महाप्राण मिसळला जातो किंवा तो येतो आणि ईच ह होते, आपण पुढे म्हणतो. तर मालवणी बोलीमध्ये पुढे असं म्हटलं जातं. तर पूच फू असं होतं. आणि हे काही महाप्राण जे आहेत हे महाप्राण मालवणी बोलीतील वैशिष्ट्यपूर्ण आहे. वर्ण वियोगही आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. त्यामध्ये कृपा हा शब्द मराठीतील आपण घेऊया. तर आपण इकडच्या मालवणी बोलीमध्ये ते काय होईल तर करपा किंवा किरपा. पराक्रम हा प्रमाण मराठीतील शब्द घेतला तर तो इथे वापरताना मालवणी बोलीमध्ये वापरताना पराक्रम म्हणजे पराक्रम, करपा किंवा किरपा हा वर्णवियोग जो आहे तो मालवणी बोलीतील व्याकरणाच्या संदर्भात अभ्यास करताना लक्षात घेण्यासारखा आहे. विभक्ती प्रत्ययाच्या संदर्भातही आपल्याला थोडस जाणून घ्यावं लागेल. एक वचन, अनेक वचन, प्रथमा, द्वितीया, क, का, तृतीया, न, नि, शी, अनेक वचन. तर प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी, संबोधन या सर्व व्याकरणाच्या बाबींचा जर विचार केला तर त्याही बाबतीमध्ये आपल्याला इथे एक वेगळेपण दिसतं. त्याला म्हणायचं असेल तर त्या का, म्हणजे हा थोडक्यात मी तुम्हाला एक दाखला दिला तर असे अनेक दाखले आपल्याला व्याकरणाच्या संदर्भात देता येतील. आणि मराठी व्याकरण, प्रमाण मराठी भाषेतील व्याकरण आणि बोलीच्या संदर्भात, मालवणी बोलीच्या संदर्भात मालवणी बोलीचं व्याकरण हे आपल्याला अभ्यासता येईल. मराठीमध्ये क्रियापदांची रूपे कर्त्याच्या लिंगाप्रमाणे बदलत असतात. तर कुडाळी मालवणीमध्ये ती संस्कृत प्रमाणे समान राहतात. हा विशेष असा मुद्दा आहे. मराठीमध्ये क्रियापदांची जी रूपे कर्त्याच्या लिंगाप्रमाणे बदलतात तर कुडाळीमध्ये ती संस्कृत प्रमाणे समान राहतात. करतो हे क्रियापद आपण चालून पाहू. तर मराठीमध्ये करीतो, करते, संस्कृतमध्ये करोमी.
बघा, करतो हे क्रियापद, मराठीमध्ये करीते किंवा करीतो, संस्कृतमध्ये करोमी, तर कुडाळी मालवणीमध्ये करतय म्हणजे करतय, ह्या काम मी करतय, ता काम मी करतय वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे मालवणी बोलीच्या संदर्भात आपल्याला हे जे काही महत्वाचे ज्या संदर्भात आपण विचार करतोय ते व्याकरणातील महत्वाचे मुद्दे इथे लक्षात घ्यावे लागतील. आणि म्हणून मालवणी बोली आणि मालवणी बोलीचं व्याकरण या संदर्भात आपल्याला थोडक्यात येथे जाणून घेता आलं. अशा प्रकारे आपल्याला या मालवणीचा थोडक्यात बोलीचा विचार करताना थोडस या साहित्याच्या दृष्टीनं विचार करायचा आहे आपल्याला पुढे. परंतु त्या अगोदर बोलीच्या व्याकरणाच्या संदर्भात आपल्याला इथे थोडक्यात जाणून घेता येईल. तसंच मालवणी बोलीमध्ये आपण ज्यावेळी विचार करतो त्या साहित्याचा, त्यावेळी आपल्याला त्या साहित्यामध्ये जे काही विशेष असे अभ्यासक होऊन गेलेले आहेत किंवा लेखन करणारे जे आहेत त्यांचाही आपल्याला इथे थोडक्यात विचार करावा लागेल. त्यामध्ये मालवणी साहित्य लिहिणारे अभ्यासक या दोघांचाही मी इथे एकत्रितरित्या थोडासा उल्लेख करेन. कविता, कथा, नाटक किंवा इतर जे काही साहित्य प्रकार जे आहेत ते आपल्याला इथे थोडक्यात उल्लेख त्यांचे करावे लागतील. चंद्रकांत खोत हे नामवंत मराठीतील लेखक यांच्या मर्तिक या कवितेमध्ये आपल्याला हे मालवणी संदर्भ किंवा मालवणी कविता अभ्यासता येतात. तसंच सूर्यकांत तारी यांच्या अर्धक्षितिज या कविता संग्रहामध्ये कविता आहे. इथल्या कोकण मातीचा ज्यांच्या कवितेला गंध चढलेला कायमचा दिसतो ते कविवर्य वसंत सावंत यांच्या उगवाई देवराई, माझ्या दारातले सोनचाफ्याचे झाड या त्यांच्या कविता संग्रहामध्ये मालवणी कविता अधिक चांगल्या रीतीने आपल्याला अनुभवता येतात, वाचता येतात. त्यानंतर दारा दळवी यांनी मालवणी खाजा हापूस या शीर्षकाचे कविता संग्रह लिहिलेत आणि त्यामध्ये मालवणी कविता आहेत. गंगाधर महांबरे यांनी लहान छोट्या मुलांसाठी बडबड गीते मालवणीमध्ये लिहिलेली आहे. आणखी एक महत्वाचा उल्लेख मी इथे करेन. डॉक्टर महेश केळुसकर यांच्या कविता या आपण महाराष्ट्रातील काही जाणकारांनी ऐकलेल्याच आहेत. तर डॉक्टर महेश केळुसकर यांच्याही मराठीच्या संदर्भात ज्यावेळी विचार करतो त्यावेळी प्रमाण मराठीतील काही कविता आणि मालवणी बोलीचा विचार करतो त्यावेळी बोलीतील कविता या आपल्याला थोड्याशा लक्षात घ्याव्या लागतात. त्यांचा झिंझिनाट हा जो कविता संग्रह जो आहे यामध्ये मालवणीच्या संस्कृतीचा अधिक चांगल्या रीतीने जो आरसा जो आहे तो दिसतो किंवा ते प्रतिबिंब जे आहे ते दिसतं. दादा मडकईकर यांचंही नाव आवर्जून आपल्याला घ्यावं लागेल. त्यांनी जी कविता गाऊन दाखवली ही अधिक चांगल्या रीतीने ते अशा प्रकारची कविता गातात आणि त्यांच्या कवितेला एक प्रकारची गेयता आहे. त्यांची आज तारीख 17 आमच्या गावची जत्रा किंवा जत्रेविषयी, या कृषी संस्कृतीविषयी, इथल्या निसर्गाविषयी मडकईकर सर अधिक चांगल्या रीतीने शब्दचित्र रेखाटतात आणि ही सर्व शब्दकळा त्यांची मालवणी अशी असते. देवगडचे प्राध्यापक अविनाश बापट यांचाही कविता संग्रह आहे. त्यांचे 2 कविता संग्रह आहेत. एक आहे मालवणी नजराणू आणि दुसरा आहे मालवणी खाजा वगैरे. अशा संदर्भातील त्यांच्या सगळ्या कवितांचा किंवा या सर्व कवींचा अभ्यास करताना इथे अविनाश बापट यांच्या कवितांचा ज्यावेळी आपण उल्लेख करतो त्यावेळी आवर्जून त्यांच्या एका कविता संग्रहाचं नाव घ्यावं लागतं, ते म्हणजे मालवणी नजराणू.
त्यानंतर आपल्याला नामदेव गवळी यांचं नाव घ्यावं लागेल. एक मराठीतील आणि मालवणी बोलीतील महत्वाचे कवी म्हणून त्यांच्याकडे आपल्याला पाहावं लागेल. भातालय नावाचं त्यांचं जे काव्य जे आहे किंवा कविता संग्रह जो आहे तो पूर्णपणे मालवणी बोलीतील आहे. मालवणचे रुजारियो पिंटो यांच्याही कविता अस्सल मालवणी म्हणून तुम्हाला त्या अनुभवता येतील. आय नाही त्या का काय नाही अशा प्रकारची आईच्या संदर्भातील कविता त्यांची खूप गाजलेली आहे. असं हे सर्व आपण जे कवी मालवणी कवी जे आहेत त्यांचा थोडक्यात इथे उल्लेख केला किंवा त्यांचा मी इथे थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला. मला इथे सांगावं असं वाटतं की विस्तृतपणे या सर्व कवींची आपल्याला कविता इथे वेळेअभावी सादर करता येत नाही, परंतु त्यांचा उल्लेख करून त्यांचं मालवणी बोलीच्या संदर्भातील योगदान जे आहे ते इथे सांगावं लागेल. आणि तिथे ज्येष्ठ आणि तदनंतर लिहिणारे यांच्या संदर्भातील क्रम जो आहे तो क्रम मी इथे पाळलेला नाहीये, कारण त्या मुद्द्याला धरून थोडस बोलताना तो मुद्दा स्पष्ट व्हावा आणि म्हणून क्रम ठेवलेला नाही. कारण ज्येष्ठ कवी जे आहेत यांच्या संदर्भात क्रमवारी लावताना हा जो मुद्दा जो आहे तो लक्षात घ्यावा लागेल. यासाठी मी या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढे जातो. कथा, कादंबरी, आत्मकथन, नाटक आणि इतर लेखन करणारेही मालवणीच्या संदर्भात महत्वाचे लेखक कवी आहेत. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय मधु मंगेश कर्णिक सर यांचं लेखन जे आहे ते सर्व महाराष्ट्राने वाचलेलं आहे. त्यांच्या लेखनामध्ये मालवणी लोकजीवन आणि मालवणी भाषा ही अधिक चांगल्या रीतीने येते हे सर्वांना माहीत आहे. परंतु आमच्या या कोकणातील साहित्यिकांपैकी ते एक ज्येष्ठ आहेत याचा सार्थ अभिमान आम्हा सर्व मालवणवासियांना आहे. चित्रम खानोलकर यांचाही इथे आपल्याला उल्लेख करावा लागेल. त्यांच्या कथा कादंबऱ्यांमधून मालवणी बोलीतील अवतरण अधिक काहीतरी बोलकी अशी आहे. त्यांची कादंबरी किंवा कथा जर आपण अभ्यासली तर इथल्या लोकजी भाषेचा त्यांनी जो अधिक चांगल्या रीतीने वापर केलेला आहे तोही लक्षात घ्यावा लागेल. जयवंत दळवी यांचंही नाव आपल्याला इथे आवर्जून घ्यावं लागेल. जयवंत दळवी यांच्याही कथा कादंबऱ्यांमध्ये इथली संस्कृती, इथला निसर्ग, इथली भाषा, इथले सण या सर्वांचा अंतर्भाव होतो. सारे प्रवासी घडीचे यासारखं लेखन त्यांचं जे आहे ते अत्यंत लक्षणीय असं आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विंदा करंदीकर यांचंही नाव घ्यावं लागेल, कारण त्यांनीही आपल्या लेखनामध्ये मालवणी कविता लिहिलेली आहे. आणि चढवा ये गो माझ्या घरी थोडीशी गाऊन दाखवतो. चढवा ये गो माझ्या घरी, चढवा ये गो माझ्या घरी, जामकरंदानी पाड भरलीनी आंबो पाना परी, ये गो माझ्या घरी, चढवा ये गो माझ्या घरी. असं चढवाला आपल्या घरी येऊन हे निसर्गाने दिलेलं वैभव बघ, तिचा आस्वाद, त्या वैभवाचा, या आंब्या कंदांचा तू आस्वाद घे असं सांगणार हे असं काव्य आहे. आणि म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी विंदा करंदीकरांचाही आपल्याला मालवणी बोलीच्या संदर्भात विचार करावा लागतो. मुळात या कोकणातीलच साहित्यिक ते आहेत आणि त्यामुळे या सर्वांचा इथे उल्लेखही करणं मला क्रमप्राप्त आहे. त्यानंतर प्रश्री नेरुरकर यांचा मी इथे उल्लेख करेन. यांनी इतर साहित्यिकांना लेखनाला प्रवृत्त केलंच, परंतु मराठीमध्ये आणि मालवणीच्या संदर्भात त्यांचं जे योगदान जे आहे ते आपल्याला नाकारता येत नाही. प्रश्री नेरुरकरनी
इथे ज्यावेळी शिक्षकी पेशामध्ये असताना गावोगावी जाऊन किंवा काही संकलन करून त्यांनी इथली कोकणी लोकगीतं जी आहेत ती त्या काळामध्ये संकलित केली होती आणि त्याचं पुस्तकही त्यांनी काढलं होतं. असे प्रश्री नेरुरकर त्यांच्या कवितांमधून त्यांच्याही कथा मधून आपल्याला काही अशा प्रकारची शब्दकळा, मालवणी शब्दकळा दिसते. त्यांची कादंबरी आहे किरिस्ताव आणि यामध्ये ख्रिश्चन समाजाची मालवणी बोली अधिक चांगल्या रीतीने त्यांनी रेखाटलेली आहे. म्हणजे या भागामध्ये राहणारे सर्व समाजातील लोक जे आहेत ते गुण्यागोविंदाने राहत असतात आणि बोलीतून ते एकमेकांशी संबंध किंवा संवाद साधतात, एकमेकांशी सलोख्याचे संबंध ठेवतात आणि मालवणी बोली या सर्व समाजाला अधिक एकत्र आणायला कारणीभूत ठरली असं आपल्याला या मुद्द्याच्या संदर्भात म्हणता येईल. प्रश्री नेरुरकरांनी जो कविता संग्रह या लोकगीतांचा संग्रह काढला त्यामध्ये कणकवलीच्या G.A. सावंत सरनी त्यांना खूप मदत केली आणि या संपादनाच्या संदर्भात किंवा या संकलनाच्या संदर्भात त्यांचंही नाव घ्यावं लागेल. तेही मालवणी लेखन करणारे एक लेखक आहेत. जयंत पवार नाटककार यांचा उल्लेख मला इथे करणं क्रमप्राप्त आहे, कारण अधांतर हे नाटक जे लिहिलेलं आहे या नाटकामध्ये ही मालवणी बोली जी आहे, परंतु ही लोक जी कामाधंद्यासाठी मुंबईला राहतात आणि त्यांची मालवणी कशी थोडीशी बदललेली असते, त्या मालवणीचं रूप जयंत पवार यांच्या अधांतर या नाटकामध्ये चपकल येतं. आणि त्यातील शब्दकळा लक्षात घेतली तर गिरणी कामगारांच्या संदर्भातील हे जे कथानक जे आहे त्यामध्ये इथलेही लोक गिरणी कामगार होते आणि चढ चढवा पडवाचून आगोटीत जपान या सर्व काव्यामध्ये आपल्याला या गिरणीचे संदर्भ येतात वगैरे वगैरे. जयंत पवार यांचंही लेखन जर आपण अभ्यासलं तर त्यामध्येही मालवणी बोलीचा अधिक सखोल असा त्यांचा जो अभ्यास जो आहे तो लक्षात येतो. मी कथा, कविता, कादंबरी, नाटक अशा संदर्भात चर्चा इथे करीत आहे. यामध्ये आत्मकथनामध्ये करोळचा मुलगा म्हणून जे आत्मकथन जे आहे कर्णिक सरांचं, मधु मंगेश कर्णिक सरांचं ते आत्मकथन किंवा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुनगेकर यांचं मी असा घडलो हे आत्मकथन किंवा उर्मिला पवार यांचं आयदान हे आत्मकथन, माधव कोंडविलकर यांचं मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे हे आत्मकथन. या आत्मकथनामध्ये ही मालवणी बोली जी आहे ती अधिक चांगल्या रीतीने येते आणि म्हणून मालवणीचा विचार करताना आपल्याला या सर्व बोली लिहिणाऱ्यांचा किंवा बोलीत अधिक अंतर्भाव करणाऱ्या सर्व लेखकांचा इथे आपल्याला विचार करावा लागतो. आणि म्हणून भालचंद्र मुनगेकर यांनी जो काही 18-16 वर्षांचा कालखंडाचा किंवा तिथपर्यंतच्या वयाचा विचार करून हे जे आत्मकथन लिहिलेलं आहे त्यामध्ये मालवणीचा या आत्मकथनकारांनी जो काही असा चपकल असा उपयोग केलेला आहे तो अधिक भावणारा आहे. त्यांचं वर्णन किंवा आपल्या आतेबद्दल, आपल्या वडिलांबद्दल ते जे लिहिताना त्या भाषेतील संवाद जे आहेत ते अधिक लालित्यपूर्ण येतात आणि अधिक ते काहीतरी आपल्याला सांगून जातात. उर्मिला पवार यांच्याही प्रसिद्ध साहित्यिक आहेत, त्या त्यांच्या कथामध्ये किंवा त्यांच्या आयदान या आत्मकथनामध्ये थोडीशी ही मालवणी भाषा येते. मालवणी भाषेत लिहिणाऱ्यांची जी संख्या जी आहे ती तंतोतंत अमुकच आहे असं मला इथे आवर्जून सांगावं असं जरी वाटलं तरी ते सांगता येणार नाही, कारण खूप लोक लिहितात. परंतु जे लिहितात त्यांची थोडक्यात मी नावं इथे सांगतो. विनायक गणपुले, आद राणे, अरविंद मापणकर. मात्र अरविंद मापणकर यांचा
मला इथे संदर्भ द्यावा लागेल. मालवणीमध्ये ज्या काही कथा लिहिल्या जातात त्या कथाकारांमध्ये अरविंद मापणकर यांच्या कथा लक्षणीय असतात. त्यांच्या बोलीच्या संदर्भात आपल्याला अधिक विचार करता येतो आणि मालवणी बोलीचा अधिक चांगल्या रीतीने आपल्या कथांमध्ये त्यांनी वापर केलेला आहे. संतोष शेणई, प्रवीण बांदेकर त्यांच्याही कादंबऱ्यांमध्ये ही मालवणी येते. संतोष शेणई सरांच्या कवितांमधून ही मालवणी बोली अधिक आपल्याला अनुभवता येते. शरयू आसोलकर या कवयित्री आहेत आणि त्या बालपणापासून लिहितात. लहान असताना त्यांनी काही आपल्या वडिलांच्या साथीने किंवा बरोबर जाऊन काही कार्यक्रम पाहिले. कधीतरी आठवणी सांगताना त्या मालवणमध्ये पहिलं जे बोलीच्या संदर्भात साहित्य संमेलन झालं त्याबद्दल त्या सांगतात आणि तिथे त्या साहित्य संमेलनामध्ये जो विशेषांक जो काढला गेला त्यामध्ये त्यांची कविता होती. आताही त्या सातत्याने लिहितात आणि बोलीच्या संदर्भात मालवणी बोलीमध्ये गझल या अंगाने लिहिणाऱ्या त्या कवयित्री आहेत. तसंच सई ललित यांचं आवर्जून नाव घ्यावं लागेल. याही कवयित्री आहेत. त्यांची कविता अत्यंत स्त्रीचं जीवनचित्रण अधिक लालित्यपूर्ण करणारी अशी कविता आहे. तसंच अजय कांडर, वीरधवर पव, मनोहर कदम, डॉक्टर गोविंद काजरेकर, उत्तम पवार, विठ्ठल कदम, सुनंदा कांबळी, सौ उषा परब, वैभव साटम, कल्पना बांदेकर अशा अनेक मराठीतील आणि खास करून मालवणी बोलीतील लेखन करणारी ही मंडळी आहेत. त्यांचं मालवणीवरती प्रेम आहेच, किंबहुना प्रमाण भाषेमध्येही ते सर्व अधिक चांगल्या रीतीने लेखन करणारे सर्व आहेत. इथे मी एक नाव जे आहे ते थोडस बाजूला ठेवलं होतं, ते आता मी सांगणार आहे. ललित सई ललित ज्या आहेत यांच्या कुटुंबाच्या संदर्भात, तर बाळकृष्ण ललित यांनी डॉक्टर बाळकृष्ण ललित यांनी मालवणी बोलीविषयी अधिक संशोधन करून लेखन केलेलं आहे आणि म्हणून इतर लेखन करताना अभ्यासकांमध्ये बाळकृष्ण ललित, सतीश ललित यांचं आवर्जून नाव घ्यावं लागतं. अशा प्रकारची ही सर्व मंडळी मालवणी बोलीमध्ये अधिक चांगल्या रीतीने काम करणारी आहे. आपण या सर्व बोलींच्या संदर्भात अधिक चर्चा करीतच आहोत, परंतु कथा, कादंबरी, नाटक हे जे वाङ्मय प्रकार जे आहेत, या वाङ्मय प्रकाराचा जर अभ्यास केला तर यातील बरेचसे साहित्यिक, मराठीतील साहित्यिक हे कोकणातील आहे आणि त्यांनी आपल्या प्रमाण मराठीमध्ये बोलताना या बोलीचा अत्यंत चपलपणे उपयोग करून संवादामध्ये ही मालवणी बोली वापरलेली आहे आणि म्हणून या सर्वांचा उल्लेख करणं आणि स्वतंत्र फक्त केवळ मालवणी मध्ये लिहिणारे जे अधिक आहेत त्यांचाही आपल्याला विचार करता येतो. मी ते मालवणी बोलीतील साहित्याचा, लोकसाहित्याचा अभ्यास जो आहे त्या संदर्भात थोडंसं बोलेन. मालवणी बोलीच्या लोकसाहित्याचा अभ्यास करताना मालवणी बोलीचा बारकाईने जर विचार केला तर असे निदर्शनास येते की घरादारात, शेताभातात, सणासुदाला, जत्रा, बाजार किंवा बाजारहाटात, गाराण्याला योग्य असा उपयोग या सर्व बोलीच्या संदर्भात केला जातो आणि या बोलीचा या सर्व व्यवहारामध्ये, सणासुदीला, कला प्रकारांमध्ये उपयोग केला जातो. गाराण्यांच्या संदर्भात जर आपण उल्लेख केला किंवा तो जर संदर्भ दिला तर मालवणीतून किंवा मालवणी बोलीतून गाराणी दिली जातात किंवा घातली जातात. ती मंगल प्रसंगी असतात, ती काही देवांची, काही देवपण आपण इकडे म्हणतो
तो शब्द आहे त्यासाठी असतात. थोडक्यात काय तर सगळं चांगलं व्हावं यासाठी गाराणं दिलं जातं आणि हे मालवणी बोलीमध्येही दिलं जातं. बा देवा समर्था तू पूर्वज, बारा आकार, धरणीचो देव, चतुसीमेचो अधिकारी वगैरे वगैरे. तर हे संदर्भ देताना एक लक्षात येतं की मालवणी बोलीचा इथे आवर्जून वापर केला जातो किंवा प्रकर्षाने वापर केला जातो, किंबहुना मालवणी बोलीला इथे या सर्व विधींना, या सर्व सणासुदींच्या कार्यक्रमांना पर्याय नाही असं सांगता येईल. त्यामध्ये विविध भागात थोडक्यात बदल असतो, या गाराण्यामध्ये लईमध्ये असतो, पद्धतीमध्ये असतो, म्हणजे गाराणं देण्याच्या पद्धतीमध्ये असतो. इथे मी एक उल्लेख करेन की रेडू हे एक चांगल्या प्रकारचं कला विश्व संपादित करणारं कलाकृतीचं उदाहरण आहे. रेडू या शीर्षकाचा चित्रपट मराठी निघालेला आहे, मराठी रंग चित्रपट सृष्टीमध्ये, परंतु तो पूर्ण बोलीमध्ये आहे आणि त्यामध्ये गाराणं जे दिलेलं आहे ते थोडंसं लक्षणीय आहे, थोडंसं वेगळं आहे. जाणकारांनी, अभ्यासकांनी आणि कलेचा ज्यांना आस्वाद घ्यायचा आहे त्यांनी तो चित्रपट पाहावा. त्यातील गाणीही वेगळी आहेत. देवा काळजी रे अशा प्रकारचं जे गाणं जे आहे ते अधिक चांगल्या रीतीने ते सादर झालेलं आहे. मालवणीतील म्हणी, वाक्प्रचार यांचा जर विचार केला तर बघा की पानियेली निमतान झाडाक उदा, पानियेली निमतान झाडाक उदा म्हणजे जेटीच्या धर्मान गोया, म्हणजे जिथे आपण जेटी बघायला जाणार आहोत, धक्का बघायला जाणार आहोत, त्यामुळे गोवा गोवा दिसेल. तसं पानियेलीला म्हणजे त्या पानवेलीला पाणी ज्यावेळी आपण शिंपणार आहोत त्या निमित्तानं झाडाला पाणी मिळेल आणि म्हणजे उदक म्हणजे पाणी. पानियेलीच्या निमतान झाडाक उदा. शेजारची होकाल किंवा गावाकडची होकाल कुरडी, म्हणजे होकाल म्हणजे नवरी, जवळच्या माणसाची किंमत आपल्याला नसते आणि यावेळी आपण ती मोडीत काढतो किंवा ती बरी नाही असं म्हणतो. तसं जी होकाल नवरी जी आहे ती लक्षणाने बरी नाहीये, ती कुरडी आहे, कुरूप आहे असं म्हटलं जातं. यासाठी शेजारची होकाल कुरडी अशा प्रकारची म्हण आहे. कळीशिवाय काटो गेलो, म्हणजे कुठलाही त्रास न करता एखादी गोष्ट घडणे म्हणजे कळीशिवाय काटो गेलो. बाय पसारली आणि मागचे गुण विसरले. तर इथे दुधीन बाय पसारली आणि मागचे गुण विसरली म्हणजे काय तर मागचं जे सर्व कोणी दिलेलं आहे, काय आपल्याला मदत केलेली आहे ती विसरणं, अशा प्रकारची यामध्ये सूचकता आहे. पोरांच्या मळणी बी नाही निभात नाही, म्हणजे जी मळणी घातली जाते किंवा जे गवत मिळतं आणि बैल जे फिरतात त्यामध्ये काही थोडीशी दाणे मिळतात, परंतु ते धड नसतात आणि म्हणून अशा प्रकारच्या त्यांच्या म्हणजे काही वेळा असं ज्यावेळी प्रयत्न करतो त्यावेळी काही मिळत नाही, त्यावेळी असं बोललं जातं. शिंगो सरलो आणि कैप रवला, शेनार काढणं म्हणजे फसवणूक करणे, चौकचार घालणं म्हणजे शाप देणे वगैरे. माझा आवाज येतोय का? माझा आवाज येतो का? हो, व्यवस्थित येतोय सर. हो सर, व्यवस्थित येतोय. तर शेनार काढणं म्हणजे फसवणूक करणे, चौकचार घालणं म्हणजे शाप देणे. तर हे अस्सल मालवणी मातीतील हे वाक्प्रचार आहेत या म्हणी. उखाणी जर आपण म्हटली तर आपण बघता येईल आपल्याला की घाटावर सुनीलो बकरो तो धय धय ओकलो. जो फणस म्हणजे काय तर फणस, फणसाचा जो डिंक जो असतो तो पांढरा शुभ्र डिंक आणि फणस काढल्यानंतर लागली ताबडतोब तो खूप असा डिंक बाहेर पडतो पांढरा शुभ्र, आणि म्हणून तो फणस आधी असतो उंचावरती, फणसावरती, झाडावरती, आणि म्हणून फणस ज्यावेळी तो खाली येतो त्यावेळी तो डिंक ओकतो आणि म्हणून घाटावरसून इलो बकरो तो धय धय ओकलो, अशा प्रकारचा एक आपल्याला दाखला देता येतो उखाण्याच्या संदर्भात. म्हणजे काय तर फणस. येदलो सोपोर घर राखाक थोर, येदलो सोपोर घर राखाक थोर म्हणजे काय तर टाळे, जे आपण दरवाजाला लावतो छोटं टाळ असतं परंतु पूर्ण सर्व घर
ते टाळ असल्यामुळे सांभाळतं. आणि म्हणून येदलो सोपोर घरला टाकतो, पाताळात चुनिलो गोपी, एक पाय एक टोपी. पाताळात चुनिलो गोपी, एक पाय एक टोपी. म्हणजे काय तर अळंबे. तर ही अळंबी जी आहे, तिची टोपी जी आहे त्या अळंब्याची, ते यातून सदृश्य दृश्यरूपी. जेवला खावला आणि चवलाईला म्हणजे काय? जेवला खावला आणि चवलाईला म्हणजे झाडू. म्हणजे काय लक्षात घेता येते? तर जेवल्यानंतर आपण साफसफाई करतो, झाडूने सगळं झाडून काढतो. आणि म्हणून जेवला खावला आणि चवलाईला अशा प्रकारची ही म्हण आहे. अशा सर्व बाजूने विचार करताना आपल्याला या सर्व मालवणी बोलीचा थोडक्यात आढावा घेता येतो. यामध्ये आणखी एक जो महत्वाचा जो प्रकार जो आहे, तो प्रकार मी थोडासा बाजूला ठेवला होता, किंवा त्याचं सादरीकरण जे आहे त्या संदर्भात आपल्याला थोडक्यात जाणून घेता येईल. आणि म्हणून मालवणी बोली सर्वत्र दूर पसरवायला ज्यांची अधिक मदत झालेली आहे, अशा मालवणीतील नाटकांचा संदर्भ आपल्याला इथे घ्यावा लागतो. मालवणीतील नाटकं जी आहेत ती अत्यंत गाजलेली आहेत. आपल्याला माहित आहे सर्वांना की मालवणीतील वस्त्रहरण या नाटकाने इतिहास रचलेला आहे. या वस्त्रहरण या नाटकातील काही प्रसंग जे आहेत ते आजही लोकांच्या समोर उभे राहतात. लोक त्या सगळ्या प्रसंगांना दाद देतात. आणि म्हणून मालवणी साहित्याचा विचार करताना आपण या सर्व रंगभूमीच्या संदर्भात काही तपशील जे आहेत, संदर्भ जे आहेत ते लक्षात घ्यावे लागतील. मालवणी बोलीतील नाटक हा साहित्य प्रकार महत्वाचा आहे आणि याची सुरुवात खऱ्या अर्थानं दशावतार या लोककलेपासून झालेली आहे. दशावतार ही लोककला प्राचीन काळापासून ही आहे आणि आजही तेवढीच महत्वाची अशी मानली जाते. यामधील शंकासूर हे जे पात्र जे आहे ते खऱ्या अर्थानं मालवणी बोलीमध्ये संवाद साधतं. आणि तिची जी भाषा जी आहे या पात्राची ती मालवणी आणि विनोदी भाषा आहे. आणि म्हणून मालवणीचा विनोद जो आहे भाषेचा, त्याचा प्रारंभ आपल्याला या पात्रापासून झाला आहे की काय, असा मुद्दा थोडासा अभ्यासाच्या दृष्टीने आपल्या समोर ठेवता येतो. काही निवडक पात्र दशावतार कलेमध्ये जी आहेत ती ही बोली किंवा हे सर्व संदर्भ घेऊन बोलत असतात, किंवा त्यामधूनही आपल्याला लक्षात येतं की त्यांच्या या सर्व सादरीकरणामध्ये हे सगळं दिसतं. आणि म्हणून शंकासूर हे दशावतार या लोककलेतील, कोकणातील, खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बोलीच्या संदर्भातील पात्र जे आहे ते लक्षात घ्यावं लागतं. गाववाले हस्तीत आबा आचरेकर, आबासाहेब आचरेकर यांनी लिहिलेलं नाटक, किंवा मी वचन देतय, अंदाज पंचे, चिडू माझा पांगळा, झील म्हणा नाही आपलो, अशा प्रकारची रेडिओसाठी, आकाशवाणीसाठी श्रुतिकाल येणारे तळाशिलकर सर यांची मालवणी बोली ही रंगभूमीच्या संदर्भात, नाटकाच्या संदर्भात, मालवणी नाटकाच्या संदर्भात आपल्याला लक्षात घ्यावे लागते. त्यांचं एक महत्वाचं नाटक आहे चाकरमानी. तर ही चाकरमानी आणि मुंबईवरून येणारा जो चाकरी करून येणारा जो कामगार जो आहे त्याला चाकर म्हणतो, आणि ती सगळी लोक येतात त्यांना चाकरमानी असं म्हटलं. तर चाकरमान्याचं कोकणामध्ये येणं, त्याच्या हातामध्ये असलेला रेडगो, त्याचं वागणं, त्याची भाषा, त्या संदर्भात आपल्याला हे नाटक अधिक चांगल्या रीतीने रंगवलेलं आहे. त्यातील पात्रांचा, व्यक्तिरेखांचा अधिक चांगल्या रीतीने अभ्यास करून हे नाटक आलेलं आहे. आणि हे नाटक मुंबई विद्यापीठामध्ये अभ्यासालाही नेमलेलं आहे. सारे प्रवासी घडीचे हे नाटक मालवणी रंगभूमीच्या संदर्भात महत्वाचं आहे. सारे प्रवासी घडीचे हे नाटक जयवंत दळवी यांच्या लेखनावरती आहे. शपाहत खान सरनी या नाटकाला रूप दिलेलं आहे आणि कुडाळच्या बाबावर्धन थिएटरने हे नाटक सादर केलं होतं. सारे प्रवासी घडीचे. गेले भजनात पोचले लग्नात हे वसंतराव
आचरेकर प्रतिष्ठानच्या चमूने सादर केलेलं नाटक. अशा अनेक नाटकांचा आपल्याला थोडक्यात इथे आपल्याला आढावा घेता येईल. या नाटकांचा रंगभूमीचा विचार करताना तांदळ दळतय या लोकनाट्यामध्ये राजा मयेकर चेदवणच्या आणि मुंबईला स्थायिक असणारे ज्येष्ठ अभिनेता, चित्रपटामध्ये काम त्यांनी जे केलं तेही अधिक चांगल्या रीतीने आपल्याला लक्षात राहण्यासारखं आहे. त्यांची खुमासदार मालवणी बोली ही आपल्याला इथे आवर्जून आठवते. तसे हे राजा मयेकर आणि त्यांनीही काही व्यक्तिरेखांच्या माध्यमातून मालवणी नाटकातून पोचवली. आणि हा सर्व आपण जो विचार करतोय त्यावेळी लक्षात येतं की ही अशा प्रकारची नाटकं जी आहेत ती नाटकं लिहिली गेलीच, परंतु या नाटकांच्या बरोबरीनेही एकांकिकाही लिहिल्या गेल्यात आणि त्याही मालवणीमधून लिहिल्या गेल्या. या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी एकांकिका स्पर्धा व्हायच्या आणि या स्पर्धेमध्ये मालवणी एकांकिकांना अधिक स्थान असायचं. या मालवणी एकांकिका लोकप्रिय ठरलेल्या आहेत. कणकवलीच्या अक्षर सिंधू या चमूने केलेल्या सादर केलेल्या सुहास वरुणकर किंवा विजय कदम यासारख्या कलाकारांनी सादर केलेल्या एकांकिका, इकडे कुडाळला रंगभार या मंडळाने फक्त आणि फक्त केवळ मालवणी एकांकिका स्पर्धा घेतल्या आणि मालवणीचा जो काही एक वेगळ्या प्रकारचा जागर केला त्यांचे ते नाव घेणं मला आवर्जून घ्यावं वाटतं किंवा ते क्रमप्राप्त आहे. तर या सर्व बाबींचा विचार करताना एक लक्षात येतं की या स्पर्धा मालवणी बोलीला पूरक ठरल्या. कुडाळच्या अथांगने म्हणजे या अथांगमध्ये मी आहे संतोष वालावलकर आणि आम्ही एक पावळेचा पाणी पास्टा या नावाची एकांकिका खूप ठिकाणी केली, पुण्यालाही केली, मुंबईलाही केली आणि या जिल्ह्यामध्ये केली, पूर्ण बोलीतील. परंतु या एकांकिकेचा जो काही एक वेगळ्या प्रकारचा परिणाम जो आहे तो साधतो, त्यातील बोली भाषा या सर्वांचा आपल्याला विचार करता येतो. रंगभूमीवरती सादर करताना, एकांकिका सादर करताना जे प्रमाणपत्र लागतं ते या एकांकिकेने किंवा मी ते घेतलं होतं. पाणी आणि पाणी ही एक बोलीतील एकांकिका सादर केली होती. तर या सर्व एकांकिका किंवा कणकवलीच्या चमूंनी सादर केलेल्या एकांकिका, मालवणी एकांकिका याही मराठी आणि त्यात करून मालवणी बोलीच्या संदर्भात, रंगभूमीच्या संदर्भात विचार करताना महत्वाच्या आहेत असं म्हणता येतं. आणि हे सर्व करताना आवर्जून एका मी विषयाचा उल्लेख करेन, तो मी मुद्दाम इथे चौकटीमध्ये ठेवलेला आहे, तो वस्त्रहरण. गंगाराम गंगवाणकर सरांनी या नाटकाचं लेखन केलं आणि पु ल देशपांडे यांना हे भावलं आणि हे नाटक मैलाचा दगड ठरला. मालवणी रंगभूमी आणि पर्यायाने मराठी रंगभूमीला एक चांगलं बोलीतील नाटक म्हणून या नाटकाकडे पाहावं लागेल. त्यामध्ये नटसम्राट मच्छिंद्र कांबळी सरांचं जे काम जे आहे आणि त्यांनी जो मालवणी तात्या रंगवलेला आहे तो आजही लोकांच्या डोळ्यावरती आहे, तो दिसतो. त्यांच्या लकबी, त्यांचं बोलणं, त्यांची भाषा, त्यांची उच्चार शैली या सर्व बाजूने आपल्याला वस्त्रहरण या नाटकाचा विचार करताना गंगाराम गवाणकर सर आणि नटसम्राट मच्छिंद्र कांबळी सर यांचं आवर्जून आपल्याला नाव घ्यावं लागेल. आणि मराठी रंगभूमी आणि मालवणी रंगभूमी समृद्ध करताना वस्त्रहरण या नाटकाला आपल्याला बाजूला ठेवता येत नाही. तो मैलाचा दगड आहे, तो अत्यंत महत्वाचं एक नाटक आहे आणि या नाटकाचा उल्लेख इथे करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे साहित्य, नाटक या सर्व बाजूने आपल्याला या मालवणी बोलीचा विचार करावा लागतो. आणि ही मालवणी, या मालवणी बोलीतील लहेजा, ती मालवणी बोलीची लय, एकंदरीत सांस्कृतिक जीवन, सामाजिक जीवन, इथली निसर्ग संपदा, इथला निसर्ग, इथले सर्व पशुपक्षी यांचा मालवणी बोलीमध्ये
लेखनाच्या संदर्भात, कलेच्या संदर्भात जो काही संदर्भ येतो तो संदर्भ लक्षात घेऊन असं म्हणता येतं की या सर्वांनी मालवणी बोलीला अधिक चांगल्या रीतीने समृद्ध केलेला आहे. मी लोकसाहित्याचा, मालवणी लोकसाहित्याचा मगाशी उल्लेख केला. पुन्हा इथे मी शेवटी जाताना उल्लेख करणार आहे आणि काही बोलीतील या गीतांचा तुम्हाला थोडक्यात आस्वाद जो आहे तोही घेता येईल. इथे मालवणी फुगड्या ज्या आहेत, ओव्या ज्या आहेत यांचा मी उल्लेख जो आहे किंवा संदर्भ का देतो तर या सर्व चित्रणातून इथलं लोकजीवन जे आहे ते अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट होतो किंवा फुगड्या ओव्यांमधून स्त्री जीवनाचं चित्रण येतं. आता बघा, सळसळत्या रानात सायल्याची पाना, सळसळत्या रानात सायल्याची पाना, कपटी पुरुषाची मनाव. पुरुषे जे आहे, पुरुषे ते कपटी असते, ते चावतं आणि म्हणून सळसळत्या रानात सायल्याची पाना, कपटी पुरुषाची मनागो, दारातले केळी लवलवी पाना, दारातले केळी लवलवी पाना, अवकुळे बायकाची मना. आता ही जी काही ओवी जी आहे, ही मालवणी ओवी जी आहे, या मालवणी ओवीमध्ये या स्त्रीचं जीवन जे आहे, तिचं हळवं मन जे आहे ते किती चपकलपणे येतं आणि म्हणून असं हे जे काही संदर्भ, जे काही साहित्य जे आहे ते मालवणीला मिळालेलं देणं आहे. सळसळत्या रानात सायल्याची पाना, कपटी पुरुषाची मनागो, दारातले केळी लवलवी पाना, अवकुळे बायकाची मना. दुसरी एक बघा की सासू सून यांच्या काही कथाही आहेत आणि म्हणून कथेच्या संदर्भात लोककथा ज्या आहेत त्या लोककथाही मालवणीमध्ये आहेत. प्राणी जे आहेत, कोल्हा, कुत्रा यांचे संदर्भ घेऊन यांच्या मधून काही लोककथाही सांगितलेल्या असतात. तशात लोकजीवनाच्या संदर्भातही अधिक त्या बोलक्या असतात. आता इथे ओवीच आहे, अर्धी नेवरी सुनेच्या पानाला, करंजा नेवरी. तर अर्धी नेवरी सुनेच्या पानाला सूनबाई काम करते, बिचारीला खूप दमायला होतं, थकते ती, तिला भूक लागलेली असते, परंतु सासूबाई मात्र तिच्या पानाला अर्धीच नेवरी लावते. म्हणजे थोडक्यात काय तर थोडासा भात लावणं, थोडीशी भाजी लावणं, म्हणजे अर्ध पोटी तिला ठेवणं. बघा, अर्धी नेवरी सुनेच्या पानाला, लोक मानवतात सासूबाईच्या गुणाला. आणि हे एवढं करूनही लोक मात्र मानवतात कशाला, तर सासूबाईला खूप चांगलं म्हणतात. असं हे सूचित असं ध्वनित असं करणारं काव्य आहे थोडक्यात. आणि म्हणून अर्धी नेवरी सुनेच्या पानाला, लोक मानवतात सासूबाईच्या गुणाला. किंवा एक आहे बघा, घेतले कुदळी खतिले गे वापे, लाईले रोपे उमडाचे. घेतले कुदळी खतिले गे वापे, लाईले रोपे उमडाचे. सोन्याच्या घागरी, रुपयाची चिमणी मध्येच ज्या घरामध्ये लग्न आहे, शुभकार्य आहे किंवा इतर काही आहे तर त्या स्त्रीचं नाव घ्यायचं त्यामध्ये आणि ते म्हणायचं. बघा, घेतले कुदळी खतिले गे वापे, लाईले रोपे काय रुमडाचे. घेतले कुदळी खतिले गे वापे, लाईले रोपे काय रुमडाचे. सोन्याचे घागरी, रुपयाचे चिमणी, सर्व वैनोली काय शिपा गेली. घेतले कुदळी खतिले गे वाफे, लाईले रोपे काय रुमडाचे. यातील जी लय जी आहे ती लय आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि त्यातील कारुण्य जे आहे तो कारुण्य भाव लक्षात येतो. आणि म्हणून मालवणी बोलीतील या ओव्या, या फुगड्या खूप अशा महत्वाच्या आहेत.
त्यानंतर साळीचे तांदूळ हळदीने रंगवा, हळदीचे तांदूळ सुपात हलवा. लग्न गीता जे आहेत किंवा त्याच्यात साळीचे तांदूळ हळदीनं रंगवा, साळीचे तांदूळ हळदीनं रंगवा, हळदीचे तांदूळ सुपात हलवा. हा जो काही दीर्घत्वाचा गेयतेचा भाग जो आहे तो लक्षात आला पाहिजे. किंवा माटव घातीला चुडताच्या हिरानी, मांडव माटव घातीला चुडताच्या हिरानी, भोकलेच्या धीरानी काय काय परी केले. म्हणजे नवरीचे जे सासरचे जे लोक आहेत, दीर वगैरे आहेत, ते मांडव सजवतात. आणि हा मांडव सजविला कोणी आहे तर इथे बघा प्रादेशिकता, माड पोपळी यांचा संदर्भ येतो. चुडत माडांच्या सोपारी म्हणजे इकडचा जो एक मोठा माड असतो, जंगली माड, त्याला भेल्डा माड म्हणतात तो. आणि त्यांची सोपं जी असतात ती आज काही वेळा पुष्पगुच्छ करताना काही लोक वापरतात. ती इथून मुंबईलाही रवाना होतात, म्हणजे लक्षात घ्या. तर एवढी ती महत्वाची आहे. तर माटव सजविलेलं आहे कशानं तर माडांच्या सोपानी. आणि होकलीच्या म्हणजे नवरीच्या धीरानी ते काय काय परी केलेलं, किती माटव सजविलेला आहे. आणि माटव सजविला माडांच्या सोपानी, भोकलेच्या धीरानी काय काय परी केले. किंवा दुसरी एक अशी थोडीशी नर्म विनोदी, थोडीशी सूचकतेची अशी फुगडीची रचना बघा. चल गे मिवणे तांबळ मातीला, चल गे मिवणे तांबळ मातीला, कौलारचे बाजूला ग, कौलारचे बाजूला ग. चल गे मिवणे तांबळ मातीला, कौलारचे बाजूला ग, कौलारचे बाजूला ग. माझी मिवणी खरी का खोटी, माझी मिवणी खरी का खोटी, पदरान धरलो लोटी ग, पदरान धरलो लोटी ग. म्हणजे मिवणीच्या संदर्भात गुण जे आहेत ते पदरानेच धुरळा लोटत लोटत चाललेली आहे. म्हणून माझी मिवणी खरी का खोटी, माझी मिवणी खरी का खोटी, पदरान धुरलो लोटी गे, पदरान धुरलो लोटी गे. इथे गेयता, इथे यमक, या सर्वांचा या रचनेमध्ये जो आमच्या इथल्या भगिनींनी जो विचार केलेला आहे तो महत्वाचा आहेच. किंबहुना या सर्वांमधून त्यांचं जे लोककाव्य जे आहे ते आपल्यापर्यंत पोचतं. पुन्हा बघा, वोवा बाय ववा सुपली सुपली ओवा, म्हातारा नवरा कशाला हवा. आता बघा, खुर्चीवर असं आपण मराठी प्रमाण भाषेमध्ये बोलतो, परंतु यामध्ये तसं नाही म्हणत बघा, की ओवा बाय ववा सुपली सुपली ओवा, म्हातारा नवरा कशाला हवा, खुर्चीवर बसला का ढकलून द्यावा. खुर्चीवर नाही, खुर्चीवर बसला का ढकलून द्यावा, मेला काय जिता है बघून यावा. तर अशा प्रकारच्या या चतुर्थीला किंवा सणासुदीला या ज्या फुगड्या असतात, ओव्या ज्या असतात, यातून एका बाजूला करमणूक आहेच, परंतु लोक समाजाचं चित्रण त्यामधून येतं, प्रतिबिंब दिसतं. आणि म्हणून या सर्व मालवण येथील लोक जीवनाच्या संदर्भातील काव्याचा आपल्याला फुगड्यांचा, ओव्यांचा इथे आवर्जून आढावा घ्यावा लागतो. इथे एक आणखी एक आहे बघा, शेजारणीच्या मालू गो, तांदूळ किती घालू गो, शेजारणीच्या मालू गो, तांदूळ किती घालू गो, तांदूळ घाल शेरभर पाहुणे इले घरभर, चुलीर तांदूळ रटमटत बाहेर पाहुणे टकमकत, चुलीर तांदूळ शिजले आणि बाहेर पाहुणे निघले. तर अशा प्रकारे हे जे काही सर्व लोकसंचित जे आहे
ते लोकसंचित बोलीमधून आपल्याला अनुभवता येतं. अशी ही समृद्ध मालवणी बोली आणि या मालवणी बोलीच्या संदर्भात मी इथे तुम्हाला सुरुवातीपासूनच्या सर्व संदर्भांचा आढावा घेत घेत सांगण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात काय सांगायचं तर मालवणी बोली ही अशी विविध अंगाने आपल्याला लक्षात घ्यावी लागते. तिचा लहेजा जो आहे तो अधिक समजून घ्यावा लागेल आणि या सर्व व्याख्यानाचा समारोप मी करतो आहे आणि तो करताना मी रंगभूमीला किंवा त्या मालवणी रंगभूमीवरती आम्ही जी सादर केली पावळेचा पाणी पाष्टात यामध्ये एक कडवं जे लिहिलं होतं ते कडवं मी म्हणणार आहे, कारण यामध्ये काम करणारा जो आमचा एक कलाकार होता त्यांचं काही वर्षापूर्वी आमच्या मित्राचं निधन झालं, त्याला हे मी अर्पण करतोय. काव्य विजय कुडाळकर त्यांनी हापूस या चित्रपटामध्ये काम केलं होतं. तर त्यामध्ये एक गाणं आहे किंवा गीत जे मी लिहिलेलं आहे मालवणीमध्ये. मी रे झालंय बेघर आता रे, मी रे झालंय बेघर आता रे, पावसात सगळा वावन गेला रे, पावसात सगळा वावन गेला रे, मी रे झालंय बेघर आता रे, कोरा तारा उघड्या राहता रे, पावळेचा पाणी पाष्टा गेला रे, पावळेचा पाणी पाष्टा गेला रे, मी रे झालंय बेघर आता रे, मी रे झालंय बेघर आता रे, नाही झाली राक्षीण झोत पानिया करे, काय रे आता करूचा नाही कळणारे, मी रे झालंय बेघर आता रे, मी रे झालंय बेघर आता रे, मी रे झालंय बेघर आता रे. अशा प्रकारे मालवणी बोलीच्या संदर्भात मी आज मला जी माहिती होती ती मी सांगण्याचा प्रयत्न केला. या मालवणी बोलीचा आस्वाद तुम्ही घ्या. या बोलीच्या संदर्भात जुन्या काळामध्ये संशोधन करणारे आजच्याही काळामध्ये काही महत्वाचे संशोधक अभ्यासक आहेत. इथे आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं. मंगला विद्या प्रभू यांचं. त्यांनी मालवणी म्हणी यांच्या संदर्भात किंवा कथांच्या संदर्भात जे काम केलेलं आहे ते महत्वाचं आहे. प्रभू वालावलकर, गुंफो आजगावकर या जुन्या काळातील किंवा विक्रू नेरुरकर यांच्यापासून आजच्या बाळकृष्ण लळित, सतीश लळित, गोविंद काजरेकर, नामदेव गवळी अशा अनेक अभ्यासकांनी या बोलीला अधिक चांगल्या रीतीने लोकांपर्यंत पोहोचवलं. जुन्या काळापासून आजपर्यंत, प्राचीन काळापासून आजपर्यंत ज्या ज्या या कलाकारांनी, लेखकांनी, साहित्यिकांनी या बोलीला हे जे काही शब्दरूप दिलं, योगदान दिलं, त्या सर्वांना पुन्हा एकदा मी नमस्कार करतो आणि हे दुसरं पुष्प मालवणी समृद्ध बोली हे संपवतो. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो, आयोजकांना धन्यवाद देतो आणि थांबतो. यावा कोकण आपलाच असा. धन्यवाद सर. खूप सुंदर आणि अभ्यासपूर्ण असं सादरीकरण होतं.
मालवणी भाषेचा इतिहास शोधताना पार ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीपर्यंत आपण ही मुळं नेऊन पोहोचवलीत आणि ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा मराठी मालवणीतले काही शब्द आपल्याला आढळतात हे तुम्ही सांगितलं. याबरोबरच या मालवणी भाषेमध्ये भगवद्गीतेचाही अनुवाद झालेला आहे हेही तुम्ही सांगितलं. मालवणी भाषेतल्या अनेक साहित्यकारांची साहित्य प्रकारांची तर आपण ओळख करून दिलीतच, शिवाय मध्ये मध्ये कविता गीत यांचं सादरीकरण करून अगदी बहार आणली. मालवणी भाषेतले वाक्प्रचार, उखाणे, दशावतारी या लोकप्रकारांचाही आपण आम्हाला प्रत्यय आणून दिलात. अतिशय सुंदर सादरीकरण होतं. अगदी रंगून गेलो आम्ही. वेळ कसा संपला हे कळलं सुद्धा नाही. इतकं रंजक असं हे माहितीपूर्ण सदर आपलं होतं. खूप खूप मनापासून धन्यवाद सर. धन्यवाद. मंडळी, गाऱ्हाणं हा मालवणी भाषेतला वैशिष्ट्यपूर्ण प्रकार. गाऱ्हाणं म्हणजे देवाकडे केलेली प्रार्थना. मालवणी माणूस म्हटला की देवा गाऱ्हाणा घालूकच वया. आज कोकणातले वालावलकर सर हय इलेले असत आणि नुकतोच शिमगो झालो हा. तर या निमित्तान मी वालावलकर सरांका विनंती करतय की या जा काय शिकपणा आता इलेला असा, काय जा कोरोनाचा संकट अख्ख्या जगार इल्ला असा, ता लवकरात लवकर निघून जाऊन दे आणि सगळ्यांका सुख मिळान दे अशी आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने तुम्ही आज गाराणा हायसर घाला. चालेल चालेल. भारी हा कल्पना. मॅडम सिंधुदुर्ग ज्या लेखी आहेत त्या लेख आहेत आणि त्यांना चांगल्या प्रकारची मालवणी बोली येते. एक या अभ्यासकाच्या दृष्टीनं मला एक सांगावं लागेल की मला एक अभ्यासू भगिनी मिळाली आणि मला त्याचा अभिमान आहे. धन्यवाद सर. 12-5 गाराणे जे आहे ते गाराणं मालवणी बोलीमध्ये महत्वाचं आहे. या गाराणा घालतोय मी. कधी तसं घालले नाही, परंतु माझ्या बहिणीने सांगल्या म्हणजे मला करूकच व्हाया आणि म्हणून नक्कीच. त्या गाराणा घालतोय. आणि ते म्हणाले की हल्ली जो काय कोरोना बिरोना येता तो एकदा जाऊन दे, त्याबद्दल नाहीसो गाराणा करून घालतोय. टाका, नाहीसो करून टाका. बा देवा महाराजा समर्था, आज तू देव रवणात. बा देवा महाराजा समर्था, आज तू रवणात. तर महाराजा आज तुका सांगणा करतो असो, गाव संबंधान देश धर्मान रोगराय तू आज येशील भान. गाव संबंधान देश धर्मात रोगराय तू आज येशील भान. गावावर रखवाली कर, आपली सेवा चाकरी करून घे, या परवाना तू रवणात राजी जा. नारायणाची समजी घा. होय महाराजा. होय महाराजा म्हणा बाय. कल्याण म्हणताय. वगैरे वगैरे हे जे काही संदर्भ आहेत ते गाराण्यातले आहेत, परंतु हे मी जरा सर्वच्या सर्व जशाच तसं गाराणं न देता त्यातील काही भाग जो आहे तो तुमच्या समोर सादर करतो. राज्याच्या घाडवसा खासाचा वाटो, या परमाना तू रवणात राजी जा. आज जा काय देशार जगार जा काय संकट इलेला असा, कोरोना कोरी पसरवलेलो असा तो तुझ्या पायाखाली जा. आज आमची लेकरा खंय इंग्लिशन शोधतात, खंय वॅक्सिन शोधतात, खंय औषध शोधतात, खंय दवा शोधतात, परंतु त्यांच्या हातात कसो गुण येणार नाही, तर त्यांच्या हातात गुण येऊ दे. इंजेक्शन काढल्याने असा ज्याका मालवणीत आम्ही इंग्लिशन म्हणतो ता इंग्लिशन सगळ्यांका टोचून घेऊची इच्छा दी आणि पटवून घे. ह्या जर काय संकट दिलेला असा, देशार इलेला असा, आपल्या राज्यावर इलेला असा, सगळ्या गावागावामध्ये हे कोरोना दिसता, तू तुझ्या पायाखाली घाल, त्याची नायनाट कर आणि तुझा जा या गणित कर आणि सगळ्यांका तू गुण दाखव. या सगळ्यांचा कल्याण कर. परदेशात जी आमची लेकरं असत त्यांना सांभाळ, त्यांच्या आरोग्याची काळजी घे. खनरबे हिऱ्या बांध्या आधी नारायणाक मायेची सब्जी घाल. मायेचा पूर्वसाक बाराच्या पूर्वसाक रामेश्वराक जैनाक कानुवा भरगिऱ्या गिऱ्या गावड्याक सातरी स्थान पुरुषाक. जय महालक्ष्मी गाज घोंगड्याची तू समजूत घाल. पूर्वेच्या गुंड्याचा गणित पुरा कर. 12-5चा गणित याद कर. देश धाम दूर कर आणि सेवा चाकरी करून घे आणि सगळ्यांका आतापासून झडझडीत कर रे महाराजा. होय महाराजा. जरा
बोलतो, मी गारण वगैरे कधी देत नाही, परंतु मी सांगितलं आणि ही जी एक इथली लोकभावना जी आहे ती मी पोचवलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद, मनपूर्वक सर. धन्यवाद. कुणाचे काही प्रश्न आहेत का? इतकं सुंदर व्याख्यान झालेलं आहे, मला वाटतं की सगळ्याच प्रश्नांचं निरसन झालेलं असावं, त्यामुळे कुणाचे काही प्रश्न दिसत नाहीयेत. आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे आलेलो आहोत. कार्यक्रमातला महत्वाचा भाग आभाराचा. आज प्राध्यापक संतोष बालावलकर सर आमच्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ काढून इथे त्यांनी जे ऑनलाईन व्याख्यान दिलं आणि मालवणी भाषेची इतकी विस्तृत आणि अभ्यासपूर्ण ओळख करून दिली, त्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने मी बालावलकर सरांचे मनपूर्वक आभार मानते. याशिवाय प्रतिष्ठानचे विशेष सल्लागार माननीय वसंत काळपांडे सर यांचेही मी आभार मानते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुचिकांत वनारसे आणि सचिव मृणाल पाटोळे यांचेही आभार मानते. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे अतिशय उत्साही कार्यकर्ते संजय गावडे सर, ज्यांनी संतोष बालावलकर सरांचा संपर्क क्रमांक आम्हाला मिळवून दिला, त्यांचेही मी मनापासून आभार मानते. या कार्यक्रमाची सगळी तांत्रिक बाजू ज्यांनी समर्थपणे सांभाळलेली आहे ते अभिजित शिंदे यांचेही मी आभार मानते. आपण सर्व भाषा प्रेमी इथे कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, आपलेही मनपूर्वक आभार. हा कार्यक्रम फेसबुक वरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे पुनःप्रत्ययाचा आनंद आपण घेऊ शकता. प्रियांका कुंटे आणि संस्थेचे इतर सर्व विश्वस्त यांचेही मी मनापासून आभार मानते. या कार्यक्रमाचं पुढचं पुष्प पुढच्या रविवारी आगरी बोलीचं होणार आहे आणि तुषार म्हात्रे हे पुष्प घेणार आहेत, गुंफणार आहेत. तर आपण सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहा अशी आपल्याला विनंती करते आणि हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद.